संभाजीराजे हे केवळ शिवपुत्रच नव्हते, तर स्वतःच एक अत्यंत शूर, बुद्धिमान, अभ्यासू आणि कुशल सेनापती होते. त्यांचं शिक्षण संस्कृत, मराठी, फारसी, हिंदी, इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषांमध्ये झालं होतं. युद्धकला, काव्य, इतिहास आणि धर्मशास्त्र यात त्यांना विशेष रस होता. मात्र शिवरायांच्या पश्चात काही काळ स्वराज्यातील अनिश्चिततेचं सावट पसरलं. राजाराम महाराज, शंभू महाराज आणि शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे यांच्यात संघर्ष सुरू झाला. पण शेवटी संभाजीराजेच स्वराज्याचे सर्वार्थाने योग्य वारसदार म्हणून समोर आले. संभाजीराजे यांचे राज्याभिषेक रायगडावर करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. रायगड ही केवळ राजधानीच नव्हती, तर मराठ्यांच्या आत्म्याचं प्रतीक होती. राज्याभिषेकासाठी विशेष तयारी करण्यात आली. सर्व बाजूनी स्वच्छता, सजावट, धार्मिक विधी यांची तयारी सुरू झाली. सोबतच हिंदू धर्मशास्त्रानुसार यज्ञ, पूजा, अभिषेक आणि वैदिक विधींसाठी नामवंत पंडित, वेदज्ञ आणि ज्योतिष आमंत्रित करण्यात आले. राज्याभिषेकाच्या दिवशी रायगड किल्ला सुवर्ण जुलूसाने, ढोल ताशाच्या निनादाने आणि मावळ्यांच्या जयघोषाने भरून गेला. गडावर हजारो लोकांची गर्दी केली होती. सरदार, मावळे, पंडित, दूत आणि सामान्य जनता. संभाजीराजांचा राज्याभिषेक 1681 साली करण्यात आला. हाच तो क्षण होता जिथे शिवपुत्र संभाजी छत्रपती संभाजी महाराज बनले. राज्याभिषेक विधी वेदपठणाने सुरू झाला. यज्ञकुंडात आहुती देण्यात आली. त्यानंतर संभाजीराजांनी राज्याभिषेक घेतला. गंगाजल, दुग्ध, मध, तूप आणि पंचामृताने त्यांचा अभिषेक करण्यात आला. पवित्र वस्त्र धारण करून त्याने सिंहासनावर आरूढ होत छत्रपती ही पदवी स्वीकारली. त्यांना धर्मसंस्थापक, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, छत्रपती संभाजी महाराज अशी उपाधी देण्यात आली. सोबतच त्यांनी शंभूराजे हे नाव वापरण्यास सुरुवात केली.